नाथ नारायण वासुदेवा नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा कुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय श्री बालकृष्ण लाल की जय श्री ब्रज बिहारी लाल की जय श्री वृंदावन बिहारी लाल की जय सद्गुरु भगवान की जय श्री भागवत भगवान की जय। गोपी व्याकुळ होऊन यमुनेच्या किनाऱ्यावर प्रार्थना करतात, भगवान कृष्णाची काढा पुस्तक। भगवान कृष्णाची स्तुती करतात गोपी। 20 श्लोकांची स्तुती आहे। भगवंताला प्रसन्न करण्यासाठी स्तुती उपासना मार्गामध्ये केली जाते। उपासना मार्ग सुलभ आहे, आनंदाचा आहे। व्यवहारातही एखाद्या माणसाला प्रसन्न करायचं असेल, त्याची स्तुती केली तर तो प्रसन्न होत असतो। परमार्थात भगवंताची स्तुती केली तर भगवान प्रसन्न होतात। आज भगवान गोपींपासून दूर गेलेले आहेत, गोपींना सोडून गेलेले आहेत, गोपींना विरह झालेला आहे। भगवंताचा गोपींना होणारा विरह ही एक भक्तीच आहे। विरहामध्ये आकर्षण अधिक वाढत असते। म्हणून तर वर्णन करतात, दूर जावई देव बराबर, गाव जवई आधा। दूरचा जावई असला तर तो कधीतरी सासरवाडीला येतो, म्हणून त्याची देवासारखी पूजा केली जाते। सासूबाईला वाटते याला पुरणपोळी करू का, गुलाबजाम करू का, श्रीखंड करू का, बासुंदी करू का, लाडू करू का, काय करू का, काय करू का, हे करू का, ते करू। एवढी गडबड होऊन जाते। दूरचा जावई आला तर, गावातला आला तर खाईन म्हणते बेसन भाकर, जाऊ द्या, कारण तो त्या कोपऱ्यावरच राहतो, हे या कोपऱ्यावर घर सासरवाडीचं। त्या गावातल्याला तरी बेसन भाकर भेटते, पण घर जावायला बेसन भाकर आहे नाही। त्याच्या डोक्यावर शेणाचं टोपलं, जावई बुवा एवढं घेऊन जा, म्हणजे घर जावई झाला तर त्याची किंमतच राहत नाही। म्हणून दूर जवई देव बराबर, गाव जवई आधान, घर जवई पक्का गदा। फक्त आपल्या गावातला सोडून बाहेरच्या गावची जवळच्या वस्तूची किंमत येत नाही माणसाला। आपल्याजवळ एखादा हिरा जरी असला ना, तरी आपल्याला त्याची किंमत कळत नसते। कधी कधी आपल्या जवळच वस्तू चांगली असते, पण जवळची असल्यामुळे त्याची किंमत आपल्याला कळत नाही। पुस्तकं 5-5 रुपये देऊन विकत घेतली असते तर काही लोकांना किंमत कळाली असते। फुकट मिळालीत ना, काहींनी तशीच खिशात ठेवून देतात, तर तसेच बघत बसतात। काहींनी घरात नेऊन टाकली असतील, पुन्हा काढायचं काम नाही। फुकटच्या वस्तूची किंमत कमी होत असते। कष्ट पडायला पाहिजेत, तेव्हा त्या वस्तूची किंमत येत असते। गोपींना विरह झाला भगवंताचा। भगवंताने हाच विचार केला, जास्त गोपींच्या जवळ राहिलो तर गोपी तेवढं प्रेम करणार नाहीत। अति जवळ राहिलो तर गोपींचं प्रेम कमी होईल। अति संपर्क झाला म्हणजे प्रेम कमी होत असते। नेहमी जर सासरवाडीला जाणं येणं केलं तर जावयाची किंमत राहत नसते। म्हणून खूप दिवसानं जात राहावं, लक्षात ठेवा। गोपींच्या जवळून थोडंसं दूर जावं, गोपींना थोडासा विरह द्यावा, म्हणजे गोपींचं प्रेम वाढेल। ह्या हेतूने भगवान अंतर्धान झालेले आहेत, गुप्त झालेले आहेत। आणि खरंच गोपींचं प्रेम वाढलं। भगवान जवळ असताना जेवढं प्रेम वाटत नव्हतं, आता भगवान निघून गेले आणि गोपी व्याकुळ व्हायला लागले। ही अंतःकरणाची व्याकुळता अगोदर नव्हती, ती आता झाली। अभी समझ में आ रहा गोपियों के भी विरह क्या चीज होती है। विरह काय असतो गोपींना कळायला लागलं। मग गोपी प्रार्थना करतात,
तव कथामृतं तप्त जीवनम. हे नाथ, तुझं कथामृत संसार तापाने तापलेल्या जीवासाठी अमृत स्वरूप आहे. कथेचं महात्म्य वर्णन केलं गोपींनी. असं वाटत होतं तू खूप चांगला आहेस, तुझा स्वभाव चांगला आहे. पुतनेवर प्रेम केलं तू, पुतनेला सायुज्य मुक्ती प्राप्त करून दिली. पण आम्हाला कळालं की तू दूरच्यावर राक्षसांवर प्रेम करतोस, जवळच्या माणसाला दुःख देतोस. तुझ्यापेक्षा तुझी कथा खूप चांगली आहे, किती गोड लागते. तू स्वतंत्र आहेस, आमच्या स्वाधीन राहत नाहीस, आम्ही म्हणावं तसं ऐकत नाहीस, पण तुझी कथा आमच्या स्वाधीन आहे, म्हणून तुझ्यापेक्षा तुझी कथा चांगली वाटते. तव कथामृतं तप्त जीवनम. तव कथामृतं तप्त जीवनम. तव कथामृतं तप्त जीवनम. तव कथामृतं कविभिरीडितं कल्मषापहम्. कविभिरीडितं कल्मषापहम्. श्रवणमङ्गलं श्रीमदाततं. श्रवणमङ्गलं श्रीमदाततं. भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जनाः. भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जनाः. बालमुकुन्दा श्याम मुरारे. बालमुकुन्दा श्याम मुरारे. श्याम मुरारे. श्याम मुरारे. तुझं कथामृत गोड आहे. ज्यांचं जीवन तापलेलं आहे, जे संतप्त झालेलं आहे या जीवनामध्ये, त्यांना जीवनामध्ये अमृतत्व प्राप्त करून देणारी तुझी कथा आहे. दुःखाचं हरण करणारी तुझी कथा आहे. कवी भिडीतम कल्मशापहम. कल्मश पाप. जीवन असं जात नाही की जीवनात पाप होत नाही, पण पापाचं हरण तुझी कथा करत असते. श्रवण मंगलम. कथा श्रवण केली, जीवनाचं मंगल होत असते. पण तू, तुझ्या कथेला अभिमान नाही. तुझी कथा स्वतंत्र असा कधी विरोध करत नाही. आम्ही हो म्हणावं, कथेला नाही म्हणावं असं कधी होत नाही. आम्ही ठरवलं कथा 23 तारखेला चालू होणार, 23लाच चालू होणार. 1 तारखेला खतम, 1च तारखेला कथा समाप्त होणार. आमच्या स्वाधीन कथा राहत असते. अभिमान नाही कथेला. तू तर अभिमानी आहेस. आम्ही प्रार्थना करून करून थकून गेलो, पण तू येत नाहीस. बरोबर आहे, तुला का अभिमान होणार नाही? कलियुग आहे. ह्या कलियुगात माणसं असतात ना, संपत्ती भरपूर सोडा, अगदी थोडीशी संपत्ती, थोडा पैसा मिळाला तरी त्याला अभिमान होत असतो. धन मदाना व्याप्त होत असतो माणूस. धनाचा अहंकार असतो माणसाला. मी काय समजतो कोणाला? धनाची
एक अहंकाराची योग्यता असते. धनामुळे त्याला अहंकार प्राप्त होतो. हे कोणालाच काही समजत नाही. मग प्रभू ज्याच्याकडे थोडंसं धन मिळते त्याला जर अहंकार होत असतो, तुम्हाला श्री प्राप्त आहे, लक्ष्मी प्राप्त आहे, तुम्ही लक्ष्मीचे पती आहात, म्हणून श्रीमदानं तुम्ही आप्त झालेले आहात, श्रीमदात आताम. पण अशा असणाऱ्या तुझे जे गुण या भूतलावर गातात ते भूरिदा जना, ते भूरिदा. धन्य आहेत ती माणसं, धन्य आहेत ते भक्त जे तुझ्या गुणाचं वर्णन करतात. हे नाथ, एक दिवस तो होता की ज्या दिवशी तू प्रेमाने हसत होतास आणि ते तुझं हसरं मुख एक कटाक्ष टाकून आमच्याकडे पाहत होतास, ते तुझे कटाक्षात्मक डोळे आम्ही पाहून आनंदित होत होतो. ते स्मरण होते गोपींना. प्रहसितं प्रिय प्रेम वीक्षणं, प्रहसितं प्रिया प्रेमवीक्षणं, विहरणञ्च ते ध्यानमङ्गलं, विहरणं च ते ध्यानमङ्गलं, रहसि संविदो या हृदि स्पृशः, रससंवितो रहसि संविदो या हृदि स्पृशः, कुहकनो मनः क्षोभयन्ति कुहकनो मनः क्षोभयन्ति बालमुकुन्दा श्याम मुरारी, श्याम मुरारी, श्याम मुरारी, श्याम मुरारी, श्याम मुरारी, श्याम मुरारी. हसरा चेहरा आम्हाला आठवतो. तुझं ते विहार, त्या विहाराचं आम्ही जेव्हा ध्यान करतो, तुझ्या क्रीडा करत होतास त्या क्रीडांचं आम्ही ध्यान करतो. त्याही जीवनात मंगल प्राप्त करून देतात. एकांतामध्ये तुझ्यासोबत केलेलं संभाषण, तुझ्या हृदयाचा केलेला स्पर्श, ह्या सर्व गोष्टी जेव्हा आमच्या मनाला आठवतात तेव्हा आम्हाला क्षोभ निर्माण होतो. मन क्षुब्ध होत असते आमचं. हे प्रियतम, जेव्हा तू या रोजभूमीमध्ये चालत होतास, गायींच्या पाठीमागे चालत होतास, कोवळे असणारे तुझे चरण, त्या चरणांची काय दशा. 11व्या श्लोकात वर्णन करतात भगवंताचे चरण किती कोमल आहेत. चलसिया ध्वजा चारयन् पशून्, चलसिया ध्वजा चारयन् पशून्, नलिन सुंदरं नाथ ते पदं, नलिन सुंदरं नाथ ते पदं, शिलतृणाङ्कुरये सीदतीति नः, शिलतृणाङ्कुरये शीलतृणाङ्कुरये सीदतीति नः, कलिलतां मनः कान्त गच्छति, कलिलतां मनः कान्त गच्छति, कलिलतां मनः कान्त गच्छति, कलिलतां मनः कान्त गच्छति. श्याम मुरारे, श्याम मुरारे, प्यारे
चालण्यासाठी जात होतास गायींच्या पाठीमागे, यशोदा मैयेना खूप आग्रह धरला होता, बेटा कन्हैया गाय चराने के लिए जाता है, बन बन घूमता है गायों के पीछे पीछे, कांटे कंकड़, मेरे लाडले को तकलीफ न हो, बेटा तेरे लिए एक जूता सिलवा देती हूं, एक जूता बनवा लेती। ना मैया मुझको नहीं चाहिए जूता, तो बाटा कंपनी की चप्पल बुलवा लूं। ना मैया मुझको चप्पल भी नहीं। लखा नहीं होना बेटा। अरे मैया मैंने कह दिया ना, मुझको कोई जूता बूता नहीं होना, चप्पल बप्पल कुछ नहीं होना मेरे को। तो कन्हैया तेरे पैरों में पीड़ा होगी ना, जब कांटे कंकड़ गड़ते होंगे तेरे पैरों में, तकलीफ हमको होती है। तकलीफ हमको होती है, कांटे कंकड़ तेरे पैरों में गड़ते हैं। गोपियां कहते हैं यशोदा माँ ने कितना प्यार किया था, तुम्हारे पैरों की चिंता यशोदा मैया करती थी, लेकिन यशोदा मैया से भी दिल में दर्द हमारे होता था। हमारे कन्हैया के पैरों में कुछ नाही होता, आमच्या कृष्णाच्या पायात काहीच नसतं, कारण तुझे चरण किती कोमल आहेत हे आम्हाला माहिती आहे। नाथ नलिन सुंदरम नाथ ते पदम, मधुर असणारे असे तुझे चरण, सुकोमल असणारे तुझे चरण कमळापेक्षाही कोमल आहेत। जेवढं कमळ कोमल हेपेक्षा अधिक तुझे चरण कोमल। आणि रस्त्याने चालताना शील तृण यांचा त्रास तर दूरच, पण दगडाचे कोपरे, कोवळे कोवळे गवताचे अंकुरही तुझ्या पायाला टोचत असतील, म्हणून आमचं मन सारखं तुझ्याकडे लागलेलं असते। जेव्हा संध्याकाळची वेळ होते आणि संध्याकाळच्या वेळेला तू परत येतोस, त्या वेळेचं ते तुझं स्वरूप किती सुंदर दिसते। दिन परीक्षये नीलकुंतले, दिन परीक्षये नीलकुंतले, गोपी गीत है, गोपी गीत गाना मत बोलना। भागवत ऐकलं म्हणजे गोपी गीत आलंच पाहिजे, गोपी गीत नाही आला तर भागवत काय आहे? भागवताचं फळ गोपी गीत आहे, भागवताचं सार गोपी गीत आहे, म्हणून हे गोपी गीतच आपलं जीवन आहे। दिन परीक्षये नीलकुंतले, वनरुहननं बिभ्रदारुतं, वनरुहननं बिभ्रदारुतं, धनरजस्वलं दर्शयन्मुः, धनरजस्वलं दर्शयन्मुः, मनसि न स्मरं वीरयच्छसि, मनसि न स्मरं वीरयच्छसि, हे श्याम मुरारे, श्याम मुरारे, तू श्याम मुरारे, संध्याकाळची वेळ झालेली असते। भगवान परमात्मा गायी घेऊन, गायी चारत चारत जेव्हा येतात वनातून, गायींच्या पाठीमागे गायींच्या पायानं उडालेली धूळ असते पांढरी, आणि ती धूळ भगवंताच्या अंगावर बसते। अगोदर श्याम वर्ण परमात्म्याचा, आणि त्या गायींच्या धुळीनं उन्हाचं देखणं स्वरूप तयार होतं भगवंताचं। पांडुरंग, पांढरा रंग पांढऱ्या मातीने तयार होतो, म्हणून पांडुरंग होत असतो परमात्मा। असा तू पांडुरंग होतोस। नीलकुंतलई,
निळे निळे तुझ्या डोक्यावर केस पसरलेले असतात. वननुहारणम आननम बिभ्रदारुतम. तुझं सौंदर्य ते आम्हाला दाखव. ते सौंदर्य पाहण्यासाठी आमच्या मनात तळमळ, मिलनाची आकांक्षा जे निर्माण करते असं असणारं तुझं ते सौंदर्य ते आम्हाला दाखव. प्रणत कामदं पद्मजार्चितं. कामदं पद्मजार्चितं. प्रणत कामदं पद्मजार्चितं. पद्मजार्चितं. धरणि मंडनं ध्येयमापदे. धरणि मंडनं ध्येयमापदे. चरण पंकजं संतमंचके. चरण पंकजं संतमंचके. रमणनहस्तने स्वरूपयाधिहं. रमणनहस्तने स्वरूपयाधिहं. बालमुकुन्दा श्याम मुरारी. जे तुझ्या चरण कमलाला शरण येतात, कामदम त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा, शरणांगत येणाऱ्यांच्या सर्व इच्छा तू पूर्ण करत असतोस. पद्मजार्चिताम, कमळापासून प्रगट झालेली ती पद्मजा आणि तिने केलेली तुझी सेवा, तुझी अर्चना, प्रत्यक्ष लक्ष्मी तुझी चरण सेवा करत असते. असा असणाऱ्या प्रभू, जेव्हा संकट येत असते जीवनामध्ये, संकटकाळी फक्त तुझ्या चरणांचं चिंतन करण्याची योग्य असते. त्या तुझ्या चरणांचं स्मरण करणं योग्य असते. संकटाचं हरण करणारे तुझे चरण नहास्तनेषु अर्पय. ते चरण आमच्या हृदयाची व्यथा नष्ट करण्यासाठी आमच्या वक्षस्थलावर ठेव. कारण तुझे ते चरण कसे आहेत? सुरत वर्धन करणारे असे तुझे चरण आहेत. सुरतवर्धनं शोकनाशनं. स्वरितवेणुना सुष्ठुचुंबितं. एक तुझ्या चरण कमलामुळे सुरतवर्धन, कामवर्धन होत असते. अधरामृत मिळण्यामुळे सुख वाढत असते. सुरत सुख, प्रेम, प्रेम वाढणारे तुझे चरण कमळ आहेत आणि शोकांचा नाश करणारे. सर्व शोक नष्ट होत असतो. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर शोक नष्ट होतो. अर्जुनाने शोक केला होता तर भगवंताने ज्ञानाचा उपदेश केला. तेव्हा अर्जुन म्हणतो नष्टो मोहा स्मृती लब्ध्वा. पण प्रभू, आम्हाला सुलभ साधन माहिती आहे. तुझ्या चरणाचं स्मरण केलं तरी शोक नष्ट होतो. असे तुझे चरण आहेत. शोक नाशनम. स्वरित वेणूना सुष्ठुचुंबिता. वाजणाऱ्या वेणूने ज्यांचं चुंबन घेतलेलं आहे असे तुझे चरण, जे संसारातील प्रेमाला समाप्त करतात. आमचं प्रेम सर्व संसारात आहे, प्रपंचात स्नेह आहे. पण इतर राग, जे इतर राग आहेत, प्रेम आहे इतर ठिकाणी, अन्य ठिकाणी, त्या सर्व प्रेमाचं विस्मरण करून देणारे तुझे चरण आहेत.
इतर रागवी स्मारणं नृणाम् इतर रागवी स्मारणं नृणाम् इतर वीरनास्तिधरामृतम् इतर बालमुकुन्दा श्याम मुरारी असं इतर विषयांचं विस्मरण पाडणारं जे तुझं अधरामृत आहे प्रभू, हे वीर नहावितार, ते आम्हाला वाटून दे, ते आम्हाला दान कर. आम्ही फक्त त्या अधरामृताच्या आशेनेच या ठिकाणी जमलेले आहोत. त्या अधरामृताच्या आशेने आम्ही सर्वांचा त्याग करून आलो. अटतीय भवानं हि काननम् त्रुटिर्युगायते त्वामपश्यताम् त्रुटिर्युगायते त्वामपश्यताम् कुटिलकुन्तलं श्रीमुखं ते कुटिलकुन्तलं श्रीमुखं ते जड उदीप्स्यतां पश्मकृदृशाम् जड उदीप्स्यतां पश्मकृदृशाम् बालमुकुन्दा श्याम मुरारी श्याम मुरारे हे श्याम अटती यत भवानंदी काननम. जेव्हा तू वनामध्ये जातोस, गायींच्या पाठीमागे फिरतोस, पण वनात जाताना जेव्हा आम्हाला दिसतोस, तेव्हा तू गेल्यानंतर तुला न पाहतानाची जी घडी आहे, न पाहतानाचा जो वेळ आहे, तो आमचा जात नाही. तुझं दर्शन करण्यात वेळ कुठे निघून जाते कळत नाही. तुला पाहता पाहता तासन तास निघून जातात, दिवसेंदिवस निघून जातात. नुसते दिवस नाही, आयुष्य निघून जाते, पण पता लागत नाही, तपास लागत नाही कुठं निघून गेलं, किती दिवस कुठे निघून गेले कळत नाही. तुझ्या दर्शनामध्ये 7 दिवस कथेचे कुठे निघून जातात काहीच कळत नाही. असं वाटतं एवढ्या लवकर कशी कथा समाप्त झाली, असं वाटायला लागतं. पण जेव्हा तुझं दर्शन आम्ही करत नाही, तुझ्या दर्शनावरून जाणारा काळ एक एक त्रुटी आम्हाला युगासारखी वाटते. त्रुटीर युगा येते त्वाम अपश्यता. तुला न पाहताना जाणारी एक त्रुटी युगासारखी वाटते, क्षण युगासारखं वाटतं. तुझं दर्शन करता करता कुटिल कुंतलम, काले काले घुंघराले बाल जिसके शरीर पर, जिसके सर पर लटके हुए हैं, काळे काळे कुरळे केस ज्याच्या डोक्यावर आहेत, असा असणारा प्रभू, तुझ्या त्या श्रीमुखाला पाहताना असं वाटते पाहतच राहावं, पण नाही. पाहता पाहता डोळ्यांच्या पापण्या लवतात, आणि डोळ्यांच्या पापण्या लवल्यामुळे तुझ्या दर्शनामध्ये तेवढा विक्षेप तयार होतो. ह्या डोळ्यांच्या पापण्या लावून जो विक्षेप तयार होतो, त्याच्यामुळे आम्हाला असं वाटते की ब्रह्मदेवाने हे बॉडी निर्माण केली, हे मॉडेल काढलं, पण चुकीचं काढलं. जेव्हा ब्रह्मदेवानं मॉडेल निर्माण केलं, ब्रह्मदेवाच्या डोक्यात आलं नाही की अरे ह्या गोपी परमात्म्याचं दर्शन करणार आहेत, आणि दर्शन करता करता ह्या पापण्या दर्शनात विघ्न करणार आहेत, म्हणून पापण्या बनवायला नको. म्हणून ब्रह्मदेव सुद्धा थोडासा जड बुद्धीचा होता.
जड उदीक्षताम पश्मकृत दृश्याम. ब्रह्मदेवही आम्हाला थोडासा जड वाटतो. त्याच्याही बुद्धीची चेतना चालली नाही. भगवंताच्या दर्शनात विघ्न निर्माण करणारा एक विघ्नेश निर्माण केला त्यांनी. आम्ही तुझ्या दर्शनासाठी काय काय नाही केलं. अरे सर्व दुनिया सोडून दिली, जगत सोडून दिलं ना. जग रूठता है तो रूठ न दे. जग आमच्यावर रूठलं, आम्ही जगाचा विचार केला नाही, सर्वांना सोडून दिलं. घरातले आम्हाला शिव्या द्यायला लागले, त्यांचाही विचार केला नाही, घरातल्यांना सोडून दिलं. एवढंच काय, पण तुझ्या दर्शनासाठी पतीपासून विरोध झाला. पतीने सुद्धा विरोध केला, पण आम्ही पतीचीही काळजी केली नाही. पतिसुतान्वय भातृबांधवा. पतिसुतान्वय भ्रातृबांधवा. पतिसुतान्वय भ्रातृबांधवा. नतिविलङ्घ्यते च्युतागतः. विलङ्घ्यते च्युतागतः. नतिविलङ्घ्यते च्युतागतः. विलङ्घ्यते च्युतागतः. गतिविदस्तौ द्वैतमोहितः. गतिविदस्तौ द्वैतमोहितः. तवयोषितः कस्ति जन्मिषे. तवयोषितः कस्य जन्मिषे. तवयोषितः कस्य जन्मिषे. तवयोषितः कस्य जन्मिषे. बालमुकुन्द श्याम मुरारी. श्याम मुरारी. पती सुत भ्रातृ बांधव या सर्वांना अति विलंग्य हे अच्युत आम्ही या सर्वांना सोडून दिलं आणि तुझ्यापर्यंत येऊन पोचलो. पण तू आम्हाला दर्शन द्यायला तयार नाहीस. गोपींनाही सहन झालं नाही. प्रत्येक गोष्टीची काही मर्यादा असते. हर एक बात में कुछ हद होती है, कुछ मर्यादा होती है जिसके आगे हम सह नहीं सकते. गोपींनाही सहन झालं नाही. बस कृष्णा, खूप दुःख दिलंस तू, आता सहन होत नाही आम्हाला. कितवा गोपींनी शिवी दिली भगवंताला, पण तुमच्या आपल्यासारखी शिवी नव्हती. आपली स्पेशल क्वालिटी असते. गोपींनी अशी शिवी नाही दिली. गोपी म्हणतात कितव तू कपटी आहेस, तुझ्याही मनात कपट आहे. अरे योषित हा निशी कहा तेजेन. आमच्या सारख्या स्त्रियांना अशा मध्यरात्रीच्या वेळी वनामध्ये कोणी सोडणार आहे का एकटा? कोण सोडून जाईल? त्याला काळजी वाटायला पाहिजे. स्त्रिया आहेत, यांना आपण सोडून कसं जावं? पण तुझ्याजवळ तेवढाही विचार नाही. एवढा कपटी तू आहेस, आम्हाला वनात सोडून गेलास. रहसी संविदं रिच्छयोदयं. रहसि संविदं रिच्छयोदयं. रहसि संविदं रिच्छयोदयं. रहसि संविदं रिच्छयोदयं. रहसिताननं प्रेमवीक्षणं. रहसिताननं प्रेमवीक्षणं. अप्रहसिताननं प्रेमवीक्षणं. रहसिताननं बृहदुरश्रियो वीक्षधामते. बृहदुरश्रियो वीक्षधामते. मुहुरति स्पृहा मुह्यते मनः.
एकांतामध्ये जेव्हा कधी तुला भेटण्याची इच्छा आमच्या मनात निर्माण होत असते, तुझं ते हस्रमुख आम्हाला आठवते. जेव्हा तू हसऱ्या मुखाने आमच्याकडे पाहत होतास, प्रेम वीक्षणम, प्रेमाने पाहत होतास, त्या लीला आम्ही ऐकतो आणि त्याच्यामुळे आमची तुला भेटण्याची इच्छा अधिक अधिक तीव्र होते. जे वक्षस्थल तुझं लक्ष्मीचं निवासस्थान आहे, ते वक्षस्थल पाहून आम्हाला अधिक तीव्र इच्छा मिळण्याची निर्माण होते. हे नाथ, व्रजवनौकसां व्यक्तिरंगते, व्यक्तिरंगते, रुजिनहन्त्र्यलं विश्वमङ्गलम्, विश्वमङ्गलम्, अरुजिनहन्त्र्यलं विश्वमङ्गलम्, यजमानार्चना स्वस्पृहात्मना, स्वजनहृद्रुजां यन्निषूदनम्, अस्वजनहृद्रुजां यन्निषूदनम्, हे जोगी, हे नाथ, हे नारायण, तुझी ही क्रिया व्रज आणि वनवासी सर्व गोपाळ सर्वांच्या विश्वाच्या मंगलासाठी आहे. आम्ही सर्व जाणतो तू करशील विश्वाचं मंगलच करतोस, पण तुला भेटण्याची जी आमच्या मनामध्ये आसक्ती आहे, त्या आसक्तीनं आमचं हृदय भरलेलं आहे. एक सेवा कर आमची, स्वजन हृदरुजाम यत् निषूदनम, जेणेकरून आम्ही तुझ्या आहोत, पण आमच्या हृदयात सुद्धा रोग झाला. हमें भी कुछ रोग हुआ है, अब तू तो डॉक्टर बन जा कम से कम. दूसरा कोई डॉक्टर है नहीं दुनिया में हमारा रोग नष्ट करने वाला तो एक ही डॉक्टर है. हमारा ऑपरेशन तो एक तू ही कर सकता है. बस हमारे रोग की दवा तेरे पास है. हमारा रोग है दिल का रोग, हृदय का रोग. हमारे हृदय में रोग लगा है, उसको दवा दे दे कुछ, जिससे हमारा रोग निर्मूल हो जाए, खत्म हो जाए. या निषूदनम, जो समाप्त होईल आमच्या हृदयाचा रोग, अंतःकरणाचा रोग. तुझ्याशिवाय दुसरा कोणीच नाही. यत्ते सुजात चरणांबुरहं स्तनेषु, भीताः शनै प्रियदधिमहि कर्कशेषु, तेनाटवीमटसि तद्व्यथतेन किं स्वेत्, कुर्पादिभिर्भ्रमति धीर्भवदायुषां नः. त्या भगवान परमात्म्याच्या चरण कमलाचं चिंतन करता करता, प्रार्थना करता करता गोपी व्याकुळ झाल्या की तुझे चरण आमच्या वक्षस्थलापेक्षाही कोमल आहेत, म्हणून आम्हाला चिंता वाटते. हे प्राणनाथ, आमचं जीवन सर्व तुझ्यासाठी आहे. आम्ही जगतो फक्त तुझ्यासाठी. आम्ही आमच्यासाठी जगत नाही, तुझ्यासाठी जगतो. याचं नाव भक्ती आहे. मी परमात्म्याचा आहे याचं नाव भक्ती आहे. गोपी ठिकठिकाणी म्हणतात, स्वजन रुद्रजा, आम्ही तुझ्या आहोत, तुझ्या दासी आहोत, तुझे सेवक आहोत. आणि शेवटी तर गोपी म्हणतात की आमचं जीवनच तुझं आहे. तू नसशील तर आम्ही राहू शकत नाही. पण जेव्हा हा विरह खूप वाढतो अंतःकरणामध्ये, तो विरह तसा राहत नाही. मग विरह डोळ्यांमधून बाहेर पडत असतो. गोपींचा विरह अति झाला परमात्म्याचा, म्हणून गोपी रडू लागल्या. शुकाचार्य सांगतात, हे राजा, गोपींना अतिविरह झाला, आता प्रभू दर्शन देत नाही, भगवंतावचून आम्ही राहू शकत नाही. तेव्हा गोपी रडतात, इति गोप्य प्रगायन्त्य. आता गीत सुद्धा गाण्याची शक्ती राहिली नाही. खूप प्रार्थना केली, खूप स्तुती केली, म्हणून डोळ्यामधून अश्रू यायला लागले. गोपी चित्रवत बनल्या, प्रलपंत्यश्च चित्रधा. जसं चित्र भिंत सोडून चालत नाही, हालत नाही, डोलत नाही, त्याप्रमाणे आज गोपी हालत नाहीत. गोपींचे ओठ हालत नाहीत.
चित्रवत स्थिर बनल्या, स्तब्ध झाल्या. रुरुदु सुस्वरं राजन कृष्ण दर्शन लालसाः. हे राजन, भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाची तीव्र लालसा असणाऱ्या गोपी सुस्वरात रडू लागल्या. जेव्हा जीव प्रभूसाठी रडतो तेव्हा भगवान प्रगट होतात. भगवान म्हणतात, खूप रडलास रे, आतापर्यंत रडला नाही असं कधी झालंच नाही. माणसं रडतच राहतात, जन्माला आल्यापासून रडत राहतात. पण का रडतात? क्षणिक नश्वर वस्तूसाठी, ज्या नष्ट होणाऱ्या वस्तू आहेत त्याच्यासाठी रडतात. ज्या जाणाऱ्या वस्तू आहेत त्याच्यासाठी रडतात. कोणी मुलगा होत नाही म्हणून रडतो, कोणी मुली जास्त झाल्या म्हणून रडतो, कोणी लग्न होत नाही म्हणून रडतो, तर कोणी पैसा येत नाही म्हणून रडतो. पैशासाठी, धनासाठी, संपत्तीसाठी, संततीसाठी, अर्थासाठी, या नाश होणाऱ्या वस्तूसाठी माणसं रडतात. पण कोणी असा रडत नाही की मला प्रभूचं दर्शन होत नाही. केव्हा होईल नाथ तुझं दर्शन? कधी दर्शन देशील? असा कोण रडतो? फक्त एक साधक जो परमात्म्याच्या भक्तीसाठी तीव्र झालेला आहे, तीव्र मुमुक्षु बनलेला आहे, तोच म्हणतो, कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. असं कधीतरी परमात्मा कृपा करील, कधी माझा उद्धार होईल, कधी संत भेट होईल. भगवंतासाठी रडतो तो भगवत भक्त. आज गोपी भगवंतासाठी रडतात, संसारासाठी नाही, संसाराचा त्याग करून आलेले आहेत. आणि जेव्हा जीव रडतो तेव्हा भगवंताला दया येत असते. रडत नाही तोपर्यंत दया येत नाही ना. लहान मुलाला भूक लागलेली आहे, उपवाशी आहे, पण सहनशक्ती आहे त्याची, तो वाट बघतो, आता आई मला उचलून घेईल, दूध पाजील, आता उचलून घेईल, दूध पाजील. पण आई तिचंच काम करत राहते. तिला तेवढी अक्कलच नाही की आपल्या पोराला भूक लागली असेल. तिची अक्कल काम करत नाही. पोरगा थोडा थोडा रडायला लागला तरी आई म्हणते, गप्प बस, काम करू दे, कामच करत राहते. पण जेव्हा हट्ट धरून हंबरडा फोडून मुलगा रडायला लागला अति भूक लागल्यामुळे, की आता आई तशी देत नाही. मुलगा हंबरडा फोडून रडतो, मग आई सर्व काम बाजूला सारून देते ना, अगोदर मुलाला घेते. स्तुती केली, सर्व केलं, शेवटी गोपी रडू लागल्या चित्रवत होऊन, की ह्याच्यापुढे आमचं सर्व काही साधनाही आम्ही करू शकत नाही. हरल्या गोपी. तेव्हा भगवान प्रगट झाले. गोपींनो, का रडता? मी तर तुमच्या जवळच आहे, तुमच्यापासून दूर नाही, अगदी तुमच्या जवळच, पण प्रभू प्रगट नाही ना. एकदम भगवान येता बरोबर गोपींना अति आनंद झाला. कोणी भगवंताला आलिंगन देतात, कोणी हात धरतात, कोणी चरणावर मस्तक ठेवलं. सर्व गोपींनी प्रभूला आपल्या जवळ करून घेतलं. जेवढं विरहाचं दुःख होतं सर्व गोपींचं समाप्त झालं. भगवान स्वतः गोपींच्या डोळ्याचे अश्रू पुसतात. किती प्रेम होतं गोपींचं. गोपी भगवंताला आता प्रेमानं विचारतात, प्रेमानं बोलतात. स्वभाव असतो. कधी कधी पत्नी पतीशी प्रेमानं बोलते, पण बरोबर शालजोडीतून टोला मारते. आज गोपी भगवंताशी बोलतात, पण बरोबर शालजोडीतला टोला मारतात. गोपी म्हणतात, कृष्णा, जगात काही 3 प्रकारची माणसं दिसतात. एक अशी आहे, भजतः अनुभजंती एक, जे आपल्यावर उपकार करतात त्यांच्यावर उपकार करतात, उपकार विसरत नाहीत, अशी माणसं आहेत. कृतज्ञ माणसं असतात. कोणी एक वेळ जेवण दिलं तर त्याला 2-4 वेळ जेवण देतात. कोणी एक वेळ संकटातून मुक्त केलं तर त्याला 2-4 वेळ संकटातून मुक्त करतात. कोणी आपल्याला दारू पिऊन पडल्यावर एकदा उचलून नेलं तर हा त्याला 4-5 वेळा उचलून आणतो. त्याचे उपकार विसरत नाही. कृतज्ञ माणसं म्हणतात. अशी काही लोक असतात. एक एतद विपर्ययम, दुसरा वर्ग आहे तो ह्याच्यापेक्षा विपरीत आहे. म्हणजे दुसऱ्याकडून 5 रुपये घेतो, पण त्यालाच 10 रुपयात गंडवतो. ज्यानं 100 रुपये दिले त्यालाच 1000 रुपयाला गंडवतो. म्हणजे जो उपकार करतो हा त्याच्यावरच अपकार करत असतो. अशातला एक प्रकार आहे, कृतघ्न प्रकार म्हणतात. भस्मासुरासारखा. हे भस्मासुराची अवलाद, भस्मासुराची परंपरा चालवतात.
आणि एक तिसरा प्रकार आहे, उभयंश भजंती एक केतनो गृही साधुगो, एकमेकावर उपकार करत राहतात. टिट फॉर टॅट मधला प्रकार आहे, तू जेवढं करशील मी तेवढं करतो. पण प्रभू तू कशात? भगवान म्हणतात, गोपींनो मी कशातच बसत नाही. उपकार करणारावरच उपकार करतो असंही नाही, उपकार करणारावर अपकार करतो असं तर मुळीच नाही. मी तर कल्पवृक्षासारखा आहे, कारण प्रत्येक जीव माझाच आहे म्हणून मी कल्पवृक्षासारखा आहे. कल्पवृक्ष कसा आहे? त्याच्या खाली बसावं, त्याच्या सावलीत इच्छा करावी आणि ती पूर्ण करून तृप्त होऊन निघून जावं, असा मी कल्पवृक्ष आहे. कोणीही माझ्याकडे यावं, मला शरण यावं, आपली इच्छा पूर्ण करावी, निघून जावं. पण प्रभू आम्ही तर तुझ्यासाठी रडत राहिलो एवढा वेळपासून, आणि तरी तू आम्हाला दूर केलंस. गोपींनो तुमचं प्रेम वाढवण्यासाठी म्हणून मी दूर गेलो होतो. मला तर तुमचं प्रेम अधिक वाढवायचं आहे. खरं तर मी तुमच्या उपकारातून कधीच उत्तीर्ण होऊ शकत नाही. गोपींच्या समोर भगवान हात जोडतात. न पारये हम निरवद्य संयुजा स्वसाधु कृत्यम विबुधायुषापि वह. हे गोपींनो, माझ्यासाठी तुम्ही घर दार प्रपंच पत्नी मुलं पती मुलं ह्या सर्वांचा त्याग केला, ज्यांचा कोणीच करत नाही. घर सोडणं सोपं नाही, पतींना मुलांना सोडणं एवढं सोपं नाही, पण तुम्ही तर सर्वांचा त्याग करून माझ्यापर्यंत आलात. या माम भजन दुर्जर गेह शृंखला, दुर्जर असणारी अशी शृंखला, ही साखळी तोडून टाकली तुम्ही, आसक्तीची ममतेची, आणि माझ्यापर्यंत येऊन पोचल्यात. संरुष्ट तद्वहा प्रतियातु साधुना. मी तुमच्या या ऋणामधून कधीच उरीण होऊ शकत नाही, कधी उत्तीर्ण होऊ शकत नाही. मी तुमचा अखंड ऋणी आहे. गोपींचा संपूर्ण ताप होता विरहाचा, तो नष्ट झाला आणि पुन्हा रास सुरू झाली, त्याचं नाव आहे महारास. आता गोपी अभिमान रहित बनल्या. भक्त अभिमान रहित होऊन भगवंताशी एक होतो, त्याचं नाव महारास. म्हणून गोपी अभिमान रहित होऊन भगवंताशी एक होतात आणि पुन्हा रास खेळतात. राधा रानी की जय, महारानी की जय. राधा रानी की जय, महारानी की जय. राधा रानी की जय हो, महारानी की जय. रानी की जय, महारानी की जय. ऐसी तालियां बजाओ, ऐसा गाओ, ऐसा लगना चाहिए गाँव